हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा. अभंग 1855. काय करू या मना आता, का विसरते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता, वेळोवेळा मागुती. अधिक कोंडितात सरफडी, भलतीकडे घाली उडी. भजन नावडे श्रवण, धावे विषय अवलोकून. बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. किती राखो दोन्ही काळ, निजली या जागे वेळ. मज राखे आता, तुका म्हणे पंढरीनाथा. 1855. या अवखळ मनाला काय करू, ते पंढरीनाथाला का विसरते आणि पुन्हा पुन्हा संसाराची चिंता करते. त्याच्यावर अंकुश ठेवावा तर ते विचलित होते, विषयात गोडी धरते. या मनाला हरिस्मरण, हरिभजन, भागवत कथा श्रवण आवडत नाही, माईक विषयांची मात्र ओढ लागते. या अचपळ मनाला इकडून तिकडे जाण्यास वेळ लागत नाही. सूर्योदयापासून रात्री विश्रांतीच्या वेळेपर्यंत मनाला आवरले तरी त्याचे रक्षण होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, या मनाच्या दोषापासून माझे रक्षण कर. 1856. कथा प्रावरण नवे भिक्षेचे ते अन्न. करी या परी स्वहित, विचारुनी धर्म नीत. देऊळ नवे घर, परपंच पर उपकार. विधी सेवन काम, नवे शब्द राम राम. हत्या शास्त्र धर्म, नवे निष्काम ते कर्म. तुका म्हणे संती, करुणी ठेविली आयती. 1856. संन्याशाचे वस्त्र सुखकारक मानू नये, भिक्षा मागून आणलेले अन्न स्वादिष्ट अथवा रुचिहीन म्हणू नये. याप्रमाणे धर्मनीतीचा विचार करून स्वहित साधावे. साधकाने एखाद्या मंदिराचा आश्रय घेतला तर मंदिराला घर म्हणू नये. परोपकारासाठी अन्न वस्त्र यांचा संग्रह करणाराला सांसारिक म्हणू नये. विधीनुसार स्वपत्नीशी केलेला कामोपभोग तो काम नव्हे. राम राम हा केवळ शब्द नाही. स्त्रियांनी युद्धभूमीवर शत्रूचा वध केला तर ती हत्या होत नाही, तो क्षत्रिय धर्मच आहे. निष्काम बुद्धीने केलेले कर्म इतर कर्माप्रमाणे बंधनकारक नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे नीतीचे विवेचन संतांनी पूर्वीपासून सांगितलेले आहे. त्या प्रकारे आचरण करून आपले स्वहित करून घ्यावे. 1857. पडोनी या राई, उगाच संतांची पायी. न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. सहजते स्फिती, उपदेश पर युक्ती. तुका म्हणे भाव, जवळी धरुनी आणि देव. 1857. तू संतांच्या पायाशी श्रद्धेने उगीच पडून राहा. भक्ती ज्ञानासंबंधी त्यांना काही विचारावे लागत, सांगावे लागत नाही. त्यांचे शब्द सश्रद्धेपणे ऐकत मन शुद्ध केले पाहिजे. आपल्या आचरणाने दुसऱ्याला उपदेश करणे हा त्यांचा सहज स्वभाव आहे. श्रेष्ठत्व ही सहज स्थिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संतांवरील विश्वास, शुद्ध चित्त, अंतरीचा भाव देवाला आपल्याजवळ आणतो. 1858. देवाचे घरी देवे केली चोरी. देवे देव नागवनी केला भिकारी. धावनिया धावा, धावनिया धावा. मागची नाही जावे कवनिया गावा. सवेची होता चोर, घरीची या घरी. अवघे केले वाटोळे, फावली आवरी. तुका म्हणे येथे कोणीच नाही. नागवले कोण गेले कोणाचे काही. 1858. हा देव देवाचे घर आहे. यात राहणाऱ्या ममता, अहंकार, काम, क्रोधासारख्या विकार रूपी द्रव्याची देवानेच चोरी केली. आणि देवा, तूच देवाला लुबाडून भिकारी केले. आता जे कोणी चोराच्या मागे धावू इच्छितात त्यांनी धावावे. चोराचा माग लागणार नाही. कोणत्या गावाला जाऊन त्याचा शोध घ्यावा. हा चोर माझ्या देहातच राहतच होता, त्याने सर्वनाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, जीवरूपी जीवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली. जीव आणि ईश्वर यांचे पूर्णतः ऐक्य झाले तेव्हा कोण फसले, कोणाला कोणी लुबाडले हे सांगता येत नाही. 1859. जतन करा रे जतन करा, घालू पाये. घरावरी घाला चोरटे, अवघेची निजो नका अवघेची ये ठाई. वेळ अवेळ तरी सांभाळावी काही.
सीतरिली फार खाती भोवताले फेरे, गेले नये हातासे की तळमळ उरे. तुका म्हणे आम्ही करू आपुले जतन, न लगे काही कोणा द्यावे उघडारे कान. 1859. भोळ्या भाविकांनो, तुमच्या जवळ असलेल्या परमार्थ रूपी धनाचा सांभाळ करा. हो, या देहरूपी घरावर काळ पुरुष हल्ला करीत. तुम्ही सर्वजण बेसावध राहून अहोरात्र झोपू नका. काळ वेळेचे भान ठेवा. आतापर्यंत असंख्य लोक फसले. ते अद्याप अनेक योनीत जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरत आहे. आपल्या हातातून नरदेहरूपी बहुमोल घन निघून गेले तर पुन्हा मिळणार नाही. हळहळत बसावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आपले परमार्थ रूपी धन सांभाळून ठेवू. ते कोणाच्या हाती लागणार नाही अशी काळजी घेऊ. ही गोष्ट तुम्ही कान उघडे ठेवून मनपूर्वक ऐका. 1860. काळोखी खाऊन कैवाड केला धीर, आपुलिया हिते झाले जनामध्ये शूर. कारे तुम्ही नेना अल्प सुखासाठी, पडशी विपत्तीचे घाना. नाही ऐसी लाज काय तयांपे आगळे, काय नवे केले आपुलिया बळे. तुका म्हणे तरी सुख अवघेची वरे, जतन करू ही आपुलाली ढोरे. 1860. संतांनी प्रारंभी साधकावस्थेत अगाध प्रयत्न करून आपल्या मनाचा निग्रह करून अभ्यास करून देवाविषयीचा अज्ञान अंधकार दूर केला. अशा प्रकारे आत्मज्ञान मिळविल, आपले हित साधले ते संत खरोखर शूर म्हणून जगात मान्यता पावले. लोक हो, तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही का? अल्पविषय सुखाच्या आशेने विपत्तीच्या जन्म मृत्यूच्या चक्रात गुंतून पडतात. त्यांनी स्वसामर्थ्यावर केले. त्यांच्याजवळ तुमच्यापेक्षा आगळे वेगळे काय होते असे म्हणताना तुम्हाला लाज कशी नाही वाटत? असे स्वबळावर केले तर काय अशक्य आहे? सर्वोच्च आशा आत्मसुख प्राप्तीसाठी इंद्रिय रूपी ढोरे ताब्यात ठेवली पाहिजे असे तुकाराम महाराज म्हणतात. 1861. जाय परते काही आणिला कांटाळा, बोला एक वेळा ऐसे तरी. का हो केली तुम्ही निष्ठुरता देवा, माने ना हे सेवा करीतो ते. भाग्यवंता त्यासी सांगितल्या गोष्टी, ते नाही अदृष्टी आमुचिया. तुका म्हणे तुम्हा बाजूनी अंतर, न पडे नाही स्थिर बुद्धी माझी. 1861. देवा जाय बर येथून, काय बोला म्हणून कंटाळा आणलास असे म्हटला तरी चालेल, पण माझ्याशी एक वार बोला. देवा, तुम्हाला मी सेवा करतो ती मान्य नाही का? माझ्या बाबतीत एवढा निष्ठुर का झालास? तू काही भाग्यवंताला त्यांच्या हिताच्या गोष्टी बोलतो, ते भाग्य आमच्या नशिबात नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची माझ्यावर जी कृपादृष्टी आहे त्यामध्ये अंतर पडले नाही असा विश्वास आहे, तरी माझी बुद्धी स्थिर होत नाही. 1862. अनुभवे कळो येते पांडुरंगा, रुसावे ते गा तुम्हावरी. आवरिता चित्त नावरे दुर्जन, घात करी मन माझे. अंतरी संसार भक्ती वाया कर, मनोनी अंतर तुझ्या पायी. तुका म्हणे काय करू नेने वर्म, आले तैसे कर्म सोसू पुढे. 1862. देवा, तुझे दर्शन मला होत नाही याचे कारण म्हणजे माझी तेवढी योग्यता व स्वानुभव नाही. हे माझ्या लक्षात आले आहे, तेव्हा मी तुझ्यावर का राग धरून बसू? माझे चित्त फार चंचल आहे. प्रयत्न करूनही ते आकळले जात नाही, उलट ते माझा घात करण्यासाठी प्रवृत्त झाले आहे. अंतःकरणात संसाराची आसक्ती पण बाह्यात्कारी भक्तीचे ढोंग आहे, म्हणून तुझे पाय दुरावले आहे. तुझ्या प्राप्तीचे रस ते मला समजत नाही, त्याला मी काय करू? माझ्या पूर्वसंचिताप्रमाणे भोग भोगावे याशिवाय अन्य उपाय नाही. 1863. तुझ करिता होते आनाचे आन, तारिले पाषाण उदकी देवा. काने कैवार करू अंगीकार, माझा बहुभार जड झाला. चुकलासी म्हणोतरी जीवांचाही जीव, रिता नाही ठाव उरो दिला. तुका म्हणे ऐसे काय सत्तावळ, माझे परी कृपाळ आम्हा तुम्ही. 1863. देवा, तू काय करायचे ठरवले तर ते प्रत्यक्षात या नात्या कारणाने घडवून आणतो. तुला समुद्रावर सेतू बांधायचा होता तर तू पाण्यावर दगड तरंगतील असे केले. पण माझ्या उद्धाराचे कार्य तू समर्थ असून हा होत नाही. माझा स्वीकार का करीत नाहीस? पण मी पाषाणापेक्षा जड आहे का?
सर्व प्राणी मात्रात तुझा वास आहे, तुझ्या अस्तित्वाशिवाय एकही ठिकाण रिते नाही. मग माझा विसर पडला असे कसे म्हणता येईल? तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वीकार करा, अशी सत्ता गाजविण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ कोणते? पण तुम्ही कृपाळू असल्याने माझा स्वीकार कराल. 1864. फळ देठी उनी झडे, मग मागुते न जोडे, मनवनी तातंडी खोटी, कारण उचिताचे पोटी, पुढे चढे जरी हात, त्याग मागिला उचित, तुका म्हणे रणी, न एक पाहो परतोनी. 1865. 1864. झाडावर फळ पिकते, पण ते एकदा देहापासून तुटले की पुन्हा जोडले जात नाही. यासाठी घाई गडबड उपयोगाची नाही. उचित कार्य करण्यात कार्याचे यश असते. परमार्थात त्वरेने लगबगीने काम करणे उचित नाही. पूर्व विचाराने कार्यसिद्धी होते. आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय साधनेची कष्टदायक असली तरी उपासना सोडू नये. एकदा युद्धभूमीवर पाऊल ठेवले की शूरांनी मागे वळून पाहू नये. घाई केली तर आत्मघात होतो. त्याप्रमाणे साधकाने आत्मज्ञान प्राप्तीनंतर मागची साधने करू नयेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1865. आगी देखोनिया सती, अंगी रोमांच उठती, हातो नवे उपदेश, सुख अंतरी उल्हास, वित्त गोतांगडे, चित्तन गली रडे, आठवणी एका उडी घाली, तुका म्हणे. 1865. पती निधनानंतर पतीच्या चितेत उडी घालण्यासाठी निघालेल्या पतिव्रतेच्या अंगावर आनंदाने रोमांच उठतात. असे धैर्य, निश्चय, प्रेम उपदेश करून येत नाही. त्यासाठी मनाचा उल्हास हवा. तिला आगीचे भय वाटत नाही, नातलगाचे प्रेम, धनसंपत्ती याचा विचार करीत नाही किंवा प्राण जाणार म्हणून ती भीतीने रडत नाही. ती केवळ आपल्या पतीचे स्मरण करून चितेत प्रवेश करते. त्याप्रमाणे भक्ताची देवावर एकनिष्ठ भावना असावी, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1866. फळ पिके देठी, निमित्त वार्याची भेटी, हातो अनुभव रोकडा, कळो येतो खरा कुडा, तोडली या बळे, वाया जाती कची फळे, तुका म्हणे मन, ते सकळ कारण. 1866. देठाजवळ पिकून तयार झालेले फळ वाऱ्याच्या झुळकीने निमित्त होऊन खाली पडते. सर्व पाहणाऱ्यांना यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. याची खरे खोटेपणाची शहानिशा करावी लागत नाही. अपरिपक्व फळे तोडली तर ती नासून वाया जातात. तसेच परमार्थ मार्गात घाईघाई करून कार्यसिद्धी होत नाही. सतत सरावाने मन एकाग्र करून परमेश्वर चिंतन करीत राहिले तर गुरुकृपेच्या झुळकीमुळे एक दिवस आत्मसाक्षात्काराने परिपक्व फळ हाती लागते. 1867. हालवणी खुंट, आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे करणे ते अवघे बरे, सुख दुःख साहे, हर्षोमर्षी भंगा नये, तुका म्हणे जीवे, आधी मरोनी राहावे. 1867. खुंट्याच्या साहाय्याने सर्व कामे उरकायची असली तर तो खुंटा हलवावा. हलत असेल तर पुन्हा पुन्हा ठोकून बळकट करावा. मग त्या खुंट्याच्या आधारे जे कार्य करता येईल ते सिद्धीला जाईल. आपले मन बळकट करावे, मग सुख दुःखांचा परिणाम होणार नाही. हर्ष क्लेश यामुळे मनाची शांती भंगणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देहीचा जीवभाव संपवून शिवभावात जगावे. 1868. दावे माते सोयी, बाळन विचारता काही, मग त्याचे जाणे निके, अंग ओढवी कौतुके, नेने सर्पधोरी, आगी वलते हाती धरी, ती विने ते नेणे आनिक काही, तुका म्हणे. 1868. मातेला पाहताच बालक आतुर होऊन तिच्याकडे धावत जातो. धावताना पडलो तर जखम होईल इत्यादी त्रासाचा ते विचार करीत नाही. पण मातेला बाळाची काळजी असते. ती पुढे होऊन बाळाला उचलून छातीशी धरते. त्या अजान बाळाला सर्प, दोरी, अग्नी याचे ज्ञान नसते. त्यामुळे कोणतीही वस्तू हाताने उचलते. एकमेव आईशिवाय ते अन्य कोणाला ओळखीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा बालवृत्तीने जगात वागावे. देव त्याचे जननी भावाने रक्षण करतो. 1869. भोग द्यावे देवा, त्याग भोगीच भरवा, आपण व्हावे एकीकडे, देव कळेवरी जोडे, योजे यथा काळे, उत्तम पाला कंदमुळे, वचकांसी दोष, तुका म्हणे मिथ्या सूस. 1869.
देहाच्या उपचारामध्ये भोग भोगताना कृष्णार्पण भाव असावा. प्रत्येक भोग उपचारामध्ये त्यागाची भावना असावी. प्रत्येक भोगात आपण देहापासून अलिप्त असावे. या भोगाचा भोगता देव आहे अशा भावनेने देव जोडावा. प्रसंगानुसार या देहाच्या भुकेसाठी झाडाचा पाला, कंदमुळे यांची योजना करणे चांगले. पण हे सारे देवाला अर्पण करावे. देवाला अर्पण न करता भोगाचे उपभोग घेणे वंचना केल्याप्रमाणे होईल आणि पापाचा अधिकारी होईल. भोगाच्या हव्यासासाठी देवाला दूर ठेवणे वाईट आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. पुंडलिक कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.